श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. कुणालाही न दुखवता जगणे याच्या इतके सुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवण्याची गरज राहतच नाही. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही. भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाही. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणजे फुलाची पाकळी, अध्यात्माला जोडून ठेवणारी साखळी. अशक्य ही शक्य करतील स्वामी, संकटात पडण्याआधीच तारतील स्वामी. स्वामी साऱ्या ब्रह्मांडाची माऊली, शेवटपर्यंत ठेवते आपल्या भक्तावर सुखाची सावली. प्रकाश आला की अंधार निघून जातो, हवा आली की उष्णता निघून जाते. त्याचप्रमाणे चांगले विचार आले की वाईट विचार आपोआपच निघून जातात. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपण दुसऱ्याला जे देतो तेच आपल्याला पुन्हा मिळते. मग ते सुख असो की दुःख असो. शोधणार असशील तर काळजी करणारा शोध, कारण तुझा वापर करणारे तुलाच शोधत तुझ्यापाशी येतील. मन हलके करायचे असेल तर स्वामींजवळ करा, कारण आपल्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर त्यांच्याकडे आहे. शिव शंकर शंभो. एकदा फुललेलं फूल पुन्हा फुलत नाही, एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळत नाही. हजारो माणसे मिळतील आयुष्यात, पण आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आई वडील पुन्हा मिळणार नाहीत. जगण्यातील वेदना कमी करायच्या असतील तर 3 गोष्टी शिकल्या पाहिजे. काहीही आपलं नाही, काहीही आपलं नव्हतं आणि काहीही आपलं राहणार नाही. भक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ, शक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ, आनंदाचे नाम श्री स्वामी समर्थ, सुखाचे धाम श्री स्वामी समर्थ. जर माझे नाव तुझ्या होठाशी आहे तर घाबरतो कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. पापाचा चालक होण्यापेक्षा पुण्याचा मालक बना. काही नाही जमलं तरी एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ म्हणा. माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी, विचार आणि कर्मांनीच होते. एक भास एक विसावा, नित्य स्वामी दिसावा. स्वामींची आठवण न यावी तो दिवस नसावा. हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वप्न मात्र मोठेच पहा, कारण काळ आणि वेळ नक्कीच बदलते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.